डोकेदुखी ही सर्वात सामान्य आरोग्य समस्या आहे, पण सर्व डोकेदुखी सारखी नसते. प्रत्येक प्रकाराला स्वतःची कारणं आणि पद्धत असते. मायग्रेन, डोक्याच्या एका बाजूला ठणकणारी, धडधडणारी वेदना, त्यासोबत मळमळ, प्रकाश किंवा आवाजाची संवेदनशीलता वाढणे. टेन्शन टाईप डोकेदुखी, कपाळाभोवती किंवा टाळूवर घट्ट पट्टी बांधल्यासारखी मंद आणि दाबासारखी वेदना. क्लस्टर डोकेदुखी, एका डोळ्याभोवती तीव्र भोसकणारी वेदना, डोळ्यात पाणी येणे किंवा नाक बंद होणे. एक्सर्शनल डोकेदुखी, शारीरिक श्रम किंवा ताणामुळे उद्भवते. हायपनिक डोकेदुखी, झोपेतच होते आणि व्यक्तीला झोपेतून जागं करते. हायपरटेन्सिव्ह डोकेदुखी, उच्च रक्तदाबामुळे होते. डोक्याला इजा झाल्यानंतरची डोकेदुखी, डोक्याला झालेल्या दुखापतीनंतर दिसणारी पोस्ट ट्रॉमॅटिक वेदना. मासिक पाळीशी संबंधित मायग्रेन, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे होते. डोकेदुखी कधी सौम्य तर कधी तीव्र असू शकते, पण वारंवार किंवा प्रखर वेदना कधीही दुर्लक्षित करू नका. डोकेदुखीचा प्रकार ओळखल्याने योग्य उपचार मिळू शकतात. जर तुमच्या डोकेदुखीचा पॅटर्न किंवा तीव्रता बदलत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमची डोकेदुखी समजून घेणे हेच आराम आणि चांगल्या आरोग्याकडे जाण्याचं पहिलं पाऊल आहे.